सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. लेखक महात्मा ज्योतिबा फुले. भाग 10.3. विषय आर्यभट्ट ब्राह्मणांचे वेद आणि सार्वजनिक ईश्वरप्रणीत सत्याची तुलना. गोविंदराव. प्रश्न. का हो, या बलिस्तानात अदमासे एकंदर सर्व 20 कोटी खानेसुमारी आहे आणि त्यात 2 कोटी आर्यभट्ट ब्राह्मण आहेत. त्यांपैकी पुण्यातील आर्यभट्ट ब्राह्मणांनी 5-25 इतर जातीचे लोक सामील करून पुण्यात जर सभा केली तर त्या सभेस सार्वजनिक सभा कोणी म्हणावी? ज्योतिरावांचे उत्तर. सर्वांशी तुझे म्हणणे खरे आहे, कारण महाराच्या पडसड बाबींसंबंधी विचार करण्यासाठी या सार्वजनिक सभेत ब्रह्मवृंद सभासद महार सभासदास आपल्याबरोबर घेऊन कधी बसले होते, अथवा त्या पडसडीच्या संबंधाने त्या सर्वांनी कधी सरकारास अर्ज केला होता, म्हणून माझ्या तरी ऐकिवात नाही. गोविंदराव. प्रश्न. तथापि या सभेच्या रेकॉर्डात असणाऱ्या अर्जांपैकी एक तरी अर्ज कोणी असा दाखवावा की ज्यात एकाच वर्गाचा किंवा व्यक्तींचा संबंध आहे, असे एक सार्वजनिक पोरीच्या घरकुंडीरूपी सभेत बसून बढाई करणारा म्हणत आहे. ज्योतिरावांचे उत्तर. त्यांचे म्हणणे ठीक आहे, कारण त्यास असे वाटते की मज वाचून या जगात दुसरा कोणी शहाणा नाही. परंतु तू अशी कल्पना कर की हल्ली सरकाराने अशी जाहिरात दिली आहे की ज्या कोणास संस्कृत, मराठी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान झाले असून त्यास त्या सर्व भाषांमध्ये पत्रव्यवहार ठेविता येईल, अशा म्हारास अथवा मांगास 2000 रुपये दरमहा मिळतील. यावरून ही सदरची जागा चालवण्यास किती म्हार अथवा मांग निवडतील? गोविंदराव. प्रश्न. सदरची जागा चालविण्यास एक सुद्धा मार अथवा मांग निवडणार नाहीत. ज्योतिरावांचे उत्तर. त्याचप्रमाणे मोघम आम्हा हिंदूस कलेक्टरांच्या जागा युरोपियन लोकांसारख्या इंग्रज सरकारने द्याव्यात म्हणून सार्वजनिक सभेच्या रेकॉर्डात अर्ज असतील, परंतु ते अर्ज अविद्वान शूद्रादी अतिशूद्रांच्या काय उपयोगाचे? कारण मोघम नाव हिंदूंचे आणि उपभोग घेणारे एकटे ब्राह्मण वा रे वा सभा आणि वा रे वा दुटप्पी तिचे रेकॉर्ड. गोविंदराव. प्रश्न. आता ह्या नॅशनल काँग्रेसविषयी थोडेसे समजून सांगाल तर? आपल्या भोळसर मायाळू इंग्रजी सरकारसह अज्ञानी शूद्रादी अतिशूद्रांचे डोळे उघडून त्यापासून त्या उभयतांचा काही फायदा झाला तर बरे होईल. ज्योतिरावांचे उत्तर. सांगतो, ऐक. आर्यांच्या खोडसळ मतलबी धर्मावरून धूर्त आर्यभट्ट ब्राह्मण अज्ञानी शूद्रास तुच्छ मानितात. अज्ञानी शूद्र अज्ञानी म्हारास नीच मानितात आणि अज्ञानी मार मांगास नीच मानितात. त्यातून अतिसोवळे धूर्त आर्यभट्ट ब्राह्मण शूद्रादी अतिशूद्रांची नीच मानून आपण तर नाहीच, परंतु त्या सर्वांमध्ये आपापसात रोटी व्यवहार व बेटी व्यवहार होऊ देण्याविषयी त्यांनी प्रतिबंध केल्यामुळे अर्थातच त्या सर्वांमधले भिन्न भिन्न प्रकारचे आचारविचार, खाणेपिणे, रीतीभाती एकमेकांशी मिळत नाहीत. अशा 18 धान्यांची एकी होऊन त्यांचे चरचरीत कोडबुळे म्हणजे एकमय लोक नेशन कसे होऊ शकेल? अरे, हे धूर्त आर्यभट्ट ब्राह्मण एकंदर सर्व जगातील लोकास तुच्छ मानून त्यांचा मनापासून हेवा व द्वेष करणारे आहेत. हे केवळ आपल्या हितासाठी अज्ञानी मूढ शूद्रादी अतिशूद्रास कोणत्या वेळी कोणत्या खड्ड्यात घालतील याचा नेम नाही. यास्तव आर्य लोकांनी
एकधर्मी अमेरिकन अथवा फ्रेंचांचे लटके सोंग घेऊन शेकडो नॅशनल काँग्रेसा नवीन उपस्थित जरी केल्या तरी त्यांच्या नॅशनल काँग्रेसात समंजस असा शूद्रादी अतिशूद्र कधीच सभासद होणार नाही, असे मी खात्रीने सांगतो. कारण तसे केल्याने आमच्या मायाळू इंग्रज सरकारचे शूद्रादी अतिशूद्रांविषयी मन विटणार आहे. गोविंदराव प्रश्न. समंजस शूद्रादी अतिशूद्र त्यांच्या नॅशनल काँग्रेसमध्ये जर सभासद होणार नाही तर त्या सभेमध्ये हिंदू लोकांस मोठमोठ्या हुद्द्यांच्या जागा द्याव्यात म्हणून युरोपियन मिनिस्टर हंटर साहेब इंग्रज सरकारास ज्ञानाच्या गोष्टी सांगतात, हे कसे? ज्योतिरावांचे उत्तर. याचे कारण हिंदूंतील आर्य ब्राह्मण खेरीज करून शूद्रादी अतिशूद्र, भिल्ल, कोळी वगैरे लोकांविषयी मिनिस्टर हंटर साहेबास बिलकुल ज्ञान नाही, म्हणून ते तसा वाचाळपणा करीत आहेत. त्याचप्रमाणे पूर्वी लॉर्ड रिपन गव्हर्नर जनरल साहेबांनी हिंदूंतील शूद्रादी अतिशूद्र, भिल्ल, कोळी वगैरे लोकांविषयी माहिती करून न घेता एकट्या आर्यभट्टास हिंदू समजून त्यास म्युनिसिपालिटीचा अधिकार दिल्यामुळे बाकीच्या सर्व अनार्य लोकांस किती त्रास भोगावा लागतो याचा तूच विचार करून पहा, म्हणजे तुझ्या सहज ध्यानात येईल. गोविंदराव प्रश्न. तथापि या नॅशनल काँग्रेसमध्ये शूद्रादी अतिशूद्र सभासद होऊन ब्राह्मणांबरोबर आपले वाजवी हक्क सरकारपाशी मागण्यास कोणती हरकत आहे? त्यांचा या कामी कोणी हात धरला आहे? म्हणून एक गुलहौशी भटब्राह्मणाचा वेश धारण करणारा तोतया करून बघत आहे. ज्योतिरावांचे उत्तर. माझे त्या तोतयाच्या बकण्याविषयी या प्रसंगी काहीच बोलणे नाही. द्या सोडून. त्याचे नावसुद्धा येथे घेण्याचे प्रयोजन नाही. परंतु मी तुझला प्रश्न करीतो ते असे की हा काळ पावेतो धूर्त आर्यभट्टांनी शूद्रास संस्कृत शिकण्याची बंदी केली होती का नाही? त्याचप्रमाणे त्यांनी शूद्रादी अतिशूद्रांच्या मुलास हा काळ पावेतो शाळेत घेण्याची आटोकाट बंदी केली होती का नाही? व त्यांच्यात मामलेदारांच्या कचेरीत खालच्या कारकुनाचे कामसुद्धा चालविण्यापुरती एकास विद्या आली नसता बळीस्थानातील कलाकौशल्य जाणणाऱ्या लोकास कलाकौशल्याच्या कामी युरोपियन लोकांची बरोबरी करून एकंदर सर्व जगाबरोबर चाल ठेवण्यास तयार व्हा, नाहीतर उभे राहा आणि मरा, असे मुख्य साडेभावार्थी कळचेट्या नारद मुनीच्या नादी लागून षटकर्मी तर नव्हेच, परंतु खटकर्मे प्रतिपादन करणारा अज्ञानी शूद्रादी अतिशूद्रास व्यापाराची हूल दाखवून वेदांचे बोचके पळविणाऱ्या उचल्या धूर्त आर्यभट्टांचा तोंड मानलेला धाकटी भाऊ म्हणावा. गोविंदराव प्रश्न. हा काळ पावेतो धूर्त आर्यभट्टांनी शूद्रास संस्कृत शिकण्याची बंदी केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी शूद्रादी अतिशूद्रांच्या मुलास हा काळ पावेतो शिक्षण घेण्यास बंदी केली होती. या कारणास्तव मांगामारात मामलेदारांच्या कचेरीत खालच्या कारकुनाचे कामसुद्धा चालविण्यापुरती त्यास विद्या आली नाही, हे निर्विवाद आहे. ज्योतिरावांचे उत्तर. असो, या निपक्षपाती इंग्रज सरकारच्या राज्यात एकंदर सर्व मांगमारास विद्या मिळण्याचा संभव आहे आणि तसे पुढे घडून आल्यास त्या सर्वांनी एकत्र होऊन माजी गव्हर्नर लॉर्ड रिपन व मिस्टर हंटर साहेब या उभयतास पुढे चालून महाराणी व्हिक्टोरिया आईसाहेबांसमोर नेऊन त्यास असे विचारले की हा काळ पावेतो जर धूर्त आर्यभट्टांनी आम्हास विद्या शिकण्याची बंदी केली होती तर आम्ही त्यांच्यासारखे विद्वान होईतो पावेतो
एकट्या आर्यभट्ट धूर्त ब्राह्मणास मोठमोठाल्या हुद्द्यांच्या जागा दिल्यास ते आम्हास पुन्हा अन्य रीतीने रसातळी घालण्याचा प्रयत्न करतील का नाही बरे? असा प्रश्न सदरच्या उभयता इंग्रजास केल्यास ते त्याचे काय उत्तर देतील? गोविंदराव प्रश्न. सदरच्या प्रश्नाचे उत्तर न देता ते उभयता निसंशय खाली माना घालतील आणि पालथ्या नजरेने वेषधारी तोतयाच्या तोंडाकडे पाहून त्यांच्या नावाने बोटे मोडीत बसतील. याशिवाय दुसरा काही त्यांच्याजवळ उपाय राहणार नाही. पुढे कसे? ज्योतिरावांचे उत्तर. यावरून या बळीस्थानातील एकंदर शूद्रादी अतिशूद्रांसह भिल्ल, कोळी वगैरे सर्व लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होईतोपर्यंत ते सर्व सारखे एकमय लोक झाल्याशिवाय नेशन होऊ शकत नाही. असे असता एकट्या उपऱ्या आर्यभट्ट ब्राह्मण लोकांनी नॅशनल काँग्रेस स्थापिली तर तिला कोण विचारतो? गोविंदराव प्रश्न. तर यावरून शूद्रादी अतिशूद्रांच्या घराशेजारी शाळा असून त्यांनी जरी आपली मुले शाळेत पाठवली नाहीत तरी त्यांच्या मुलास उपऱ्या आर्यभट्ट ब्राह्मणांनी कडेवर घेऊन उचलून नेऊन शाळेत पोचवावे असे सिद्ध होते. ज्योतिरावांचे उत्तर. आर्यभट्टांनी आज पावे तो शूद्रास संस्कृत शिकण्याची व अतिशूद्रास शाळेत जाण्याची बंदी केली होती. या त्यांच्या मूर्खपणामुळे त्यांनी तर काय, परंतु त्यांच्या कल्पित ब्रह्माजीच्या महापिताजीने जरी शूद्रादी अतिशूद्रांची मुले कडेवर उचलून नेऊन त्यास शाळेत पोचवून दररोज परत आणून घरी पोचवली तरी एकंदर सर्व धूर्त आर्यभट्ट ब्राह्मणांनी पूर्वी केलेल्या दुर्वर्तनाबद्दल ते दोषमुक्त होणार नाहीत, कारण विद्वत्ता ही काही पिढीजादा नाही. गोविंदराव प्रश्न. आपल्या इंग्रज सरकारने पूर्वी धूर्त आर्यभट्ट ब्राह्मणासच एकंदर सर्व शूद्रादी अतिशूद्रास विद्या देण्याचे काम सोपिले होते. परंतु हल्ली आपल्या निपक्षपात इंग्रज सरकारने सर्व जातींच्या मुलास शाळेत घेण्याची मोकळीक दिली असता अतिशूद्रांची मुले विद्वान होऊन मोठे कामगार झाले आहेत, असे माझे पाहण्यात व ऐकण्यात सुद्धा आले आहे. याचे मुख्य कारण काय असावे बरे? ज्योतिरावांचे उत्तर. आपल्या इंग्रज सरकारने सर्व जातीच्या मुलास शाळेत घेण्याविषयी जरी मोकळीक दिली आहे तरी अतिशूद्रांच्या जातीतील पंतोजी तयार करण्याविषयी त्यांनी काही तजवीज केली नाही. यावरून आर्य धर्मानुयायी भटब्राह्मण पंतोजींकडून अतिशूद्रांची मुले विद्वान होऊन मोठे कामगार कधीच होणार नाहीत. याविषयी आमच्या भोळसर सरकारने विचार केला आहे काय? कारण आर्य लोकांच्या एकतर्फी ग्रंथात शूद्रादी अतिशूद्रास विद्या न देण्याविषयी कडेकोट बंदोबस्त केला आहे आणि धूर्त आर्यभट्ट ब्राह्मण आपली पोटे जाळण्याकरिता विद्वान झालेले पोटार्थी भट पंतोजींकडून खेडेगावातील अतिशूद्रांची मुले शाळेत शिकून विद्वान होणार नाहीत, असे मी खात्रीने सांगतो. गोविंदराव प्रश्न. इंग्रज सरकारच्या शाळा खात्यात पक्षपात असल्यामुळे एकंदर सर्व धूर्त आर्यभट्ट ब्राह्मणांची मुले विद्वान झाल्याबरोबर त्यांचा जरी सरकारी लष्करी खात्यात प्रवेश होत नाही तरी त्यांच्या बाकीच्या एकंदर सर्व खात्यात प्रवेश होऊन पलपलाट झाला असतो. यामुळे शूद्रादी अतिशूद्र अज्ञानी असून त्यास स्वतंत्रता कशास म्हणावे हे मुळीच समजत नसल्यामुळे धूर्त ब्राह्मण कामगार त्यास कसकसे नाडीत असतील याविषयी आता माझ्या पक्के लक्षात आले. परंतु वेदसंहितांसह आर्यभट्ट ब्राह्मणांचे कारकिर्दीत प्रत्येक मानवास त्याने स्वतः कमविलेल्या मालमत्तेचा उपभोग घेता येत होता काय?
ज्योतिरावांचे उत्तर. पूर्वी आर्यभट्ट ब्राह्मणांच्या कारकिर्दीत एखाद्या शूद्राने आपल्या जीवावर उदार होऊन आर्य यजमानांसह त्यांच्या कुटुंबातील एकंदर सर्व माणसांचे प्राण वाचविले. यास्तव त्याने उदार होऊन त्या जहामर्द शूद्रास आपल्या दास्यत्वापासून मुक्त केल्याबरोबर भलता एखादा दुसरा नाग्या आर्यभट्ट ब्राह्मण त्या परोपकारी शूद्रास पकडून त्यास आपल्या बापाची मत्ता समजून आपले दास्यत्व करावयास लावित असे. त्याचप्रमाणे दुष्काळात आर्यांचे शूद्रांच्या मालमिळकतीचा यथेच्छ उपभोग घ्यावा म्हणून मनुसंहितेत सांगितले आहे. इतकेच नव्हे, परंतु शूद्रांच्या स्वस्त्रीचे एखाद्या उन्मत्त आर्यभट्ट ब्राह्मणाने पातिव्रत्य नष्ट केल्याबद्दल त्यास नावाला सुमारे 14 रुपये मात्र दंड द्यावा लागत असे. व त्याचप्रमाणे आर्यभट्ट ब्राह्मणातील एखाद्या इष्की स्त्रीने भलत्या एखाद्या शूद्राच्या अंगावर पडून आपला मतलब साधून घेण्याबद्दल त्या ब्राह्मणीस मोकळे सोडून शूद्रांच्या तोंडात शिसे पाघळून ओतावे आणि त्याचे उत्पत्तीचे स्थान कापून काढण्याची त्यास शिक्षा देत असत. गोविंदराव प्रश्न. सदरचे एकंदर सर्व धूर्त आर्यभट्ट ब्राह्मणांनी पराजित केलेल्या शूद्रादी अतिशूद्रांबरोबर दुष्ट आचरण केलेले मला ऐकण्याची सुद्धा लाज वाटते. ज्योतिरावांचे उत्तर. धूर्त आर्यभट्ट ब्राह्मणांनी शूद्रादी अतिशूद्रांबरोबर दुष्ट आचरण केलेले तुला ऐकण्याची सुद्धा लाज वाटावी हे योग्यच आहे. कारण तुला या दयाळू इंग्लिश सरकारच्या राज्यात मनुष्यपणा आला. परंतु धूर्त आर्यभट्टांच्या पूर्वजांनी पूर्वी आपल्या शूद्रादी अतिशूद्रांच्या पूर्वजास अनिवार्य त्रास देतेवेळी त्यास लाज वाटली नाही. व त्याचप्रमाणे आताही आर्यांचे वंशज आपण शूद्रादी अतिशूद्रास बनावट धर्म व राजकीय कामांमध्ये नाना प्रकारचे छक्केपंजे करून आपणास ठकविण्यात लाजत नाहीत. यावरून आर्य लोकात मुळीच मनुष्यपणा नाही असे सिद्ध होते. गोविंदराव प्रश्न. अहो तात्यासाहेब, आर्यांनी जे ते पुन्हा करत परत येत नाही. आर्यांनी जे केले ते पुन्हा परत येत नाही. आता त्यांनी याला काय उपाय करावा? ज्योतिरावांचे उत्तर. आता त्याला उपाय एवढाच आहे की एकंदर सर्व आर्यभट्ट ब्राह्मण लोक आपल्याच निर्लज्जपणे स्वतः अहम ब्रह्म म्हणून घेतात. याविषयी त्यास पश्चाताप होऊन ते सर्व सत्य शोधून सत्य वर्तणारे झाल्याबरोबर एकंदर सर्व शूद्रादी अतिशूद्र, भिल्ल, कोळी, गोंड वगैरे लोक त्यांच्या मागील व हल्लीच्या नीच कर्माबद्दल सूड न घेता त्यास निसंशय क्षमा करतील. गोविंदराव प्रश्न. परंतु एकंदर सर्व जगातील मानवप्राणी आर्यास छी तू करीतात. याला त्यांनी काय करावे? ज्योतिरावांचे उत्तर. एकंदर सर्व आर्यभट्ट ब्राह्मण आपले थोतांडी ग्रंथ एके बाजूला फेकून एकंदर सर्व मानव स्त्री प्राण्यांबरोबर सत्यवर्तन करून जेव्हा करू लागतील तेव्हा जगातील एकंदर सर्व मानव स्त्री पुरुष आर्यांचे कल्याण व्हावे म्हणून आपल्या सर्वांच्या निर्मिकाच्या पदापाशी लीन होऊन त्याचविषयी मनपूर्वक प्रार्थना करतील. यात काही संशय नाही. तूर्त हा विषय या प्रसंगी थोडासा लांबला आहे. यास्तव मी येथेच मुक्काम करीतो. समाप्त. धन्यवाद.